नमस्कार. आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पॉल ब्रंटन लिखित पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण तिसऱ्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. ती मुंबईतली रात्र होती. मी उशिराने अंथरुणावर पडलो तरीही काही केल्या झोप यायचं नाव घेईना. वातावरणातील जडपणाने जीव गुदमरतोय असं वाटत होतं. जणू हवेत ऑक्सिजनचा अंशही शिल्लक नव्हता. असह्य उष्णता होती. छताला टांगलेल्या पंख्याची गरगरणारी पाती ही उष्णता किंचित कमी करण्यास असमर्थ ठरत होती. माझे थकलेले डोळे मिटण्यासाठी त्यांची मदत होत नव्हती. साधा श्वासोश्वास घेण्यासाठीही प्रचंड कष्ट घ्यावे लागत होते. इतक्या उष्णतेची सवय नसलेल्या माझ्या फुफ्फुसांना ती गरम हवा जणू इजा करत होती. माझं थकलेलं शरीर लुळं पडल्यासारखं वाटत होतं आणि सतत वाहणाऱ्या घामाच्या धारा माझे कपडे ओलं करीत होत्या. त्यापेक्षा वाईट म्हणजे खिन्न झालेल्या माझ्या मेंदूला आराम मिळत नव्हता. त्या रात्री अनिद्रेच्या चेटकिणीने माझ्या जीवनात प्रवेश करून भारताच्या रस्त्यावरील मातीचा स्पर्श माझ्या पायांना होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मला जखडून ठेवलं. उष्णकटिबंधाच्या जगातील नवीन वातावरणाशी स्वतःला जुळवून घेण्याच्या क्रियेची किंमत मी मोजू लागलो होतो. माझ्या पलंगाभोवतीची मच्छरदाणी मला पांढऱ्या कफनासारखी भासत होती. खोलीच्या वरंड्यात बाजूला एक बाल्कनी होती. त्या बाल्कनीच्या खिडकीतून चंद्राचा शीतल कवळसा खोलीत येत फिक्कट रंगाच्या छत्रावर गूढ सावल्या टाकत होता. मोहम्मद बेशी सकाळी झालेलं बोलणं आणि आदल्या दिवशीचा मतिगुंग करणारा अनुभव यांच्या विचारात घडून जाऊन त्याने दिलेल्या स्पष्टीकरणाव्यतिरिक्त इतर काही खुलासा असू शकतो का हे शोधण्याचा मी प्रयत्न केला, पण त्यात यश आलं नाही. जर त्याला वश झालेले ते 30 अगम्य सेवक खरोखरच अस्तित्वात असतील तर आपल्याला मध्ययुगीन काळात मागे जावं लागेल. दंतकथा नेहमीच खोट्या नसतात असं गृहीत धरलं तर त्या काळात युरोपाच्या प्रत्येक शहरात जादूगार भरभराटीला आले होते हे मान्य करायला हवं. अर्थात त्यांच्या काळ्या कर्मांना चर्च आणि राजाकडून नेहमीच अडथळा आणला जायचा. एखाद दुसरा खुलासा मिळावा म्हणून मी जितका जास्त प्रयत्न करू लागलो तितका अधिकच संभ्रमाच्या जाळ्यात अडकलो. मोहम्मद बेने मला माझ्या हातात कागदासोबत पेन्सिल धरायला का सांगितली? तो दावा करत असलेले आत्मे त्या पेन्सिलीतून काही अणू काढून घेऊन त्या कागदावर उत्तर लिहू शकले असतील. अशाच प्रकारच्या अविश्वसनीय कृत्याबद्दल मी आठवू लागलो. व्हेनिसचा प्रसिद्ध प्रवासी मार्को पोलोने त्याच्या पुस्तकात केलेला असाच एक उल्लेख आठवला. त्याला चीन, तारतार आणि तिबेटमध्ये असेच काही जादूगार भेटले जे अशा अदृश्य रूपात पेन्सिलीने लिखाण करू शकत होते. अशी मानवेतर विद्या त्या लोकांना शतकानुशतके माहीत होती आणि ते तिला वापरत होते असेही त्या चेटक्यांनी मला सांगितलं होतं. हेलेना पेट्रोवना ब्लावास्टकी या गोंधळात टाकणाऱ्या रशियन महिलेने ब्रह्मविद्या समाजाची स्थापना केली होती हेही मला आठवलं. तिने 50 वर्षापूर्वी जवळपास यासारखीच घटना घडवून आणली होती. तिच्या एजन्सीमार्फत त्या समाजातील काही आवडत्या लोकांना काहीसे लांबलचक संदेश दिले जायचे. काही तत्त्वचिंतनात्मक प्रश्न विचारार्थ ठेवले जायचे आणि त्याची उत्तरे खरडली जायची. त्यांना ती वरून पडलेली अक्षरे म्हणायची. प्रश्न लिहिलेल्या कागदावरच ती उत्तरे उमटायची. ही गोष्ट पण चमत्कारिक होती की ज्या तिबेट आणि तारतार देशात मार्को पोलोला अशाच घटना घडलेल्या आढळून आल्या त्याच देशाशी आपले घनिष्ठ संबंध असल्याचा या महिलेने दावा केला होता. तरीही तिने मोहम्मद बेप्रमाणे कोणा गूढ रहस्यमय आत्म्याला वश केल्याचा दावा केला नव्हता. ती गूढ अक्षरं तिच्या तिबेटियन गुरूंकडून लिहिली जायची असं तिचं प्रतिपादन होतं. ते सदेह अस्तित्वात होते आणि तिच्या समाजाला अदृश्य राहून प्रेरित करायचे. हे उघडच होतं की मोहम्मद बेने केलेल्या चमत्कारापेक्षा ते वरचढ होतं, कारण तिबेटपासून शेकडो मैलाच्या अंतरावरून ते केलं जायचं. त्या रशियन महिलेने केलेल्या त्या गोष्टी कितपत खऱ्या होत्या आणि तिचे तिबेटियन गुरु खरोखरच अस्तित्वात होते का हा त्या काळी वादाचा विषय होता. पण याच्याशी माझा काही संबंध नव्हता, कारण ती बुद्धिमान स्त्री खूप आधीच या जगातून त्या जगात निघून गेली होती जिथे तिला या जगापेक्षा जास्त सुरक्षित घरासारखं वाटत असेल. मला कोणता अनुभव आला आणि माझ्या डोळ्यांनी काय पाहिलं हे मला ठाऊक होतं. त्या अनुभवाचा खरेपणा मला कबूल करायलाच हवा, जरी मी त्याबद्दलचा खुलासा राखून ठेवला होता तरी. होय, मोहम्मद बे हा जादूगार होता. 20व्या शतकातील चेटक्या होता. भारतात प्रवेश केल्या केल्या मला त्याचा लागलेला शोध हा पुढच्या आणखी विलक्षण शोधाची आगाऊ सूचना किंवा वेळेवर झालेली भविष्यवाणी वाटत होता.
अशा प्रकारे मी माझ्या वहीतील कोऱ्या पानावर भारतातील माझ्या अनुभवाच्या लिखाणाचा श्री गणेशा केला. ती कागदाची चिठ्ठी मी कित्येक महिने सांभाळून ठेवली. एवढा काळ लोटूनही तिच्यावरील लिखाण अजिबात पुसलं गेलं नव्हतं. मी ती दोघा तिघांना दाखवली. त्यांनी चिठ्ठीतील उत्तराचे ते वाढीव लिखाण बरोबर ओळखलं. त्यामुळे हेही सिद्ध झालं की तो केवळ मला झालेला भ्रम नव्हता. प्रकरण 4. मला भेटलेला मसीहा उद्धारकर्ता. तुम्हाला भेटून आनंद झाला, असं काहीशा पारंपरिक पद्धतीने मेहरबाबांनी माझं स्वागत केलं. माझ्या माहितीनुसार एखाद्या तेजपुंज उल्केप्रमाणे पाश्चात्य नभात उदयाला येऊन युरोप आणि अमेरिकेतील करोडो लोकांची उत्सुकता जागृत करण्याचं नशीब त्यांना लाभलं होतं. शिवाय त्यांची मुलाखत घेणारा मी पहिला पाश्चात्य वार्ताहर होतो. कारण त्यांच्या भारतीय निवासस्थानी ते जेव्हा राहत होते आणि त्यांना केवळ स्थानिक लोकांमध्येच ख्याती लाभलेली होती, तेव्हापासून मी त्यांच्या मागावर होतो. त्यांच्या एका प्रमुख शिष्याशी माझी ओळख झाली होती. थोड्याफार पत्रव्यवहारानंतर मला त्यांच्या कार्याविषयी अधिक माहिती समजली. काही लोक स्वतःच्या शिरावर मानवजातीच्या मुक्तीची जबाबदारी घेऊन स्वयंघोषित मुक्तिदात्यांच्या रांगेत जाऊन बसतात. याचं मला नवल वाटत होतं. मला घेऊन जाण्यासाठी त्यांचे 2 पारशी शिष्य मुंबईला आले होते. त्यांच्या गुरूंच्या भेटीला जाताना निवडक फुलांचा आणि फळांचा उपहार देणं आवश्यक असल्याचं त्यांनी मला कळवलं. म्हणून मग आम्ही शहर सोडण्यापूर्वी बाजारात गेलो आणि त्यांनी माझ्या खिशाला चाट लावून या दोन्ही गोष्टींची भरभरून खरेदी केली. रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी आमची ट्रेन अहमदनगरला पोचली. त्यावेळी मला त्या शहराशी संबंधित एक ऐतिहासिक प्रसंग आठवला. मोगल सिंहासनाचा शिरोमणी आणि श्रद्धेचा रक्षणकर्ता मानल्या गेलेल्या क्रूर बादशाह औरंगजेबाने त्याच्या भरदार दाढीवर शेवटचा हात याच ठिकाणी फिरवला होता, कारण मृत्यूने त्याला येथेच त्याच्या तंबूत गाठलं होतं. मेहरबाबांच्या निवासस्थानी ने-आण करण्याचं कर्तव्य पार पाडणारी, खडखडाट करणारी एक युद्धकालीन फोर्ड कार स्टेशनबाहेर आमची वाट पाहत होती. पुढचा 7 मैलाचा प्रवास सपाट मार्गावरून झाला. रस्त्याच्या दुतर्फा कडुलिंबाच्या झाडांच्या रांगा होत्या. वाटेत एक खेडं लागलं. तिथे स्थानिक मंदिराच्या निमुळत्या छोट्या कळसाच्या आजूबाजूच्या दाटीवाटीने बसलेल्या तपकिरी कौलारू छतांची गर्दी होती. मग एक नदी दिसली. तिचा किनारा गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या फुलांच्या ताटव्यांनी बहरलेला होता आणि तिच्या डोहाच्या गढूळ पाण्यात म्हशी शांतपणे विसावल्या होत्या. आम्ही मेहरबाबाच्या त्या जिज्ञासू वसाहतीत येऊन पोचलो. तुरळक घरांच्या विस्तारात ती वसाहत होती. शेतात विचित्र दिसणारी 3 दगडी बांधकामं होती. नंतर मला कळलं की ते सैनिक कॅम्पचे नष्ट करण्यात आलेले अवशेष होते. एकमेकांना लागून 3 लाकडी बंगले बांधलेले होते. तिथून पाव मैलाच्या अंतरावर एक छोटं खेडं होतं. त्याचं नाव आरणगाव आहे असं सांगण्यात आलं. ती सगळी जागा ओकीबोकी, अर्धवट, ओसाड, निर्जन वाटत होती. मला घ्यायला आलेले 2 पारशी होते. त्याने सांगितलं त्यांच्या गुरूचं या खेड्यातील हे एकमेव मुख्यालय होतं. त्याचं प्रमुख केंद्र नाशिक शहराजवळ असून त्यांचं बहुतांश जवळचे शिष्य तिथेच राहत होते. शिवाय पाहुण्यांना भेटही तिथेच दिली जाते. आमची गाडी तिथून जात असताना एका बंगल्यातून काही माणसं बाहेर आली आणि वरंड्यात उभी राहून आमच्याकडे पाहून स्मित करू लागली, हातवारे करू लागली. एका युरोपियन माणसाला त्यांच्यात आलेला पाहून त्यांना आनंद झालेला दिसत होता. एक शेत पार करून आम्ही विचित्र दिसणाऱ्या एका बंगल्यापाशी आलो. ती एक कृत्रिम गुहा होती. दगड आणि विटांच्या तुकड्यांना सिमेंटने एकत्र बांधून बनवलेली 8 फूट खोलीची ती दक्षिणाभिमुख जागा होती आणि सकाळच्या सूर्यप्रकाशाने त्या गुहेचा कोपरानकोपरा उजळून निघत होता. मी अवतीभोवती नजर फिरवली आणि मला शेताचा चढ उतार असलेला विस्तार दिसला. पूर्वेकडच्या क्षितिजाला टेकड्यांनी वेढा घातला होता आणि खालच्या रिकाम्या पोकळीत वृक्षाच्छादित खेड दिसत होतं. हा पवित्र पारशी माणूस नक्कीच मोठा निसर्गप्रेमी असावा. म्हणूनच त्याने आपलं निवासस्थान शांत, वस्तीपासून दूर, एकाकी ठिकाणी वसवलं होतं. मुंबईच्या गोंगाटपूर्ण जीवनानंतर असा शांत परिसर मला सुखावून गेला. गुहेच्या दाराशी 2 मंत्री रखवालदारांसारखे पहाऱ्यावर होते. आम्ही तेथे पोहोचताच ते त्यांच्या गुरुशी सल्लामसलत करायला आत दाखल झाले. तुमची सिगरेट विझवा. मला इथवर आणणाऱ्या दोघांपैकी एक पारशी हळूच कुजबुजला. बाबांना धूम्रपान करणं आवडत नाही. मी ती सिगरेट दूर फेकून दिली. 1 मिनिटानंतर मला त्या तथाकथित नव्या मसीहाच्या ओजस्वी उपस्थितीत उभं करण्यात आलं. ते गुहेच्या अगदी आतल्या बाजूला मांडी घालून बसले होते. गुहेतील जमिनीवर अत्यंत सुंदर पर्शियन गालिचा अंतरलेला होता. मी त्यांच्याबद्दल जी कल्पना केली होती त्यापेक्षा ते थोडेसे वेगळे होते.
त्यांची नजर भेदक नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव जरी सामर्थ्यशाली नव्हते, तरी मला त्यांच्याकडे पाहून तपस्व्याचे अलौकिक तेज, निस्संग वृत्ती आणि मृदुता जाणवत होती. पण एका गोष्टीचं मला मात्र नवल वाटत होतं. ज्याच्या पायाशी करोडो लोक निष्ठापूर्वक नतमस्तक होतात असं सांगितलं जातं, अशा माणसाच्या उपस्थितीत एखाद्याला साहजिकच जो रोमांच अनुभवायची अपेक्षा असते तसा प्रतिसाद माझ्या मनात का उमटत नव्हता. त्यांनी एक लांबलचक पांढरा शुभ्र झग्यासारखं वस्त्र परिधान केलं होतं. त्यांचा हा वेश म्हणजे जुन्या काळातील रात्री घालायचा एक हास्यास्पद इंग्लिश शर्ट वाटत होता. त्यांचे लांब कुरळे केस त्यांच्या मानेवर रुळत होते. स्त्रीचे केस असावेत इतके ते तलम रेशमी होते. हे पाहून मला धक्काच बसला. त्यांचं लांब नाक गरुडाच्या चोचीसारखं बागदार होतं. डोळे गडद रंगाचे, मध्यम आकाराचे आणि स्वच्छ होते, पण मला ते प्रभावहीन वाटले. वरच्या ओठावर भारदस्त मिशा पसरल्या होत्या. हलक्या रंगाची ऑलिव्हच्या फळासारखी दिसणारी त्यांची त्वचा त्यांचे वडील 6 लोकांच्या भूमीतील पारशी कुळाचे होते हे सांगत होती. तसं पाहिलं तर ते तरुण होते. 30च्या आतीलच दिसत होते. माझ्या पक्क लक्षात राहिलेलं त्यांचं शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं कपाळ. ते सर्वसामान्यांपेक्षा कमी उंचीचं तर होतंच, पण ते इतकं अरुंद होतं की मला पाहताना आश्चर्य वाटलं. मेंदूच्या आकाराचं हे एखादं गुणवत्तापूर्ण महत्त्व असेल का? माणसाचं कपाळ त्याच्या विचारशक्तीचं निदर्शक असतं. एका मसीहाला अशा सर्वसामान्य शारीरिक मर्यादा नडत नसाव्यात अशीही शक्यता आहे. तुम्हाला पाहून मला आनंद झाला, त्यांनी सांगितलं, पण नेहमीच्या मानवी भाषेत नव्हे. त्यांच्या मांडीवर एक बोर्ड होता. त्यावर वर्णाक्षरं लिहिली होती आणि ते त्यांचं पहिलं बोट वेगाने एकापाठोपाठ एका अक्षरांवर ठेवत असत. त्यांनी मूक भाषेत उच्चारलेले शब्द त्यांचा सेक्रेटरी मला मोठ्याने सांगायचा. 1925च्या जुलैपासून या पवित्र माणसाने एकही शब्द उच्चारला नव्हता. त्याच्या लहान भावाने मला सांगितलं की जेव्हा नवा मसीहा बोलायला लागेल तेव्हा तो जगाला स्तंभित करेल. या दरम्यान ते मौनाचं कठोरपणे पालन करीत आहेत. तरीही आपल्या मांडीवरच्या बोटावरील अक्षरांशी खेळत मेहरबाबांनी माझी प्रेमळपणे वैयक्तिक चौकशी केली. माझ्या जीवनासंबंधी प्रश्न विचारले आणि भारताविषयी माझ्या रुचीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. त्यांचं इंग्लिशचं ज्ञान अतिउत्तम होतं, त्यामुळे माझ्या बोलण्याचा अनुवाद करण्याची गरजच नव्हती. मी घेऊ इच्छित असलेल्या सविस्तर मुलाखतीला त्यांनी दुपारपर्यंत पुढे ढकललं. सध्या जेवण आणि आराम या 2 तुमच्या तातडीच्या गरजा आहेत, ते म्हणाले. खरं तर त्यांनी तसा संवाद साधला. एका दगडी अंधाऱ्या इमारतीत मला तात्पुरता आसरा दिला गेला. आतमध्ये एक जुना गादी नसलेला पलंग, कोलमडून पडण्याच्या मार्गावर असलेलं टेबल आणि एक खुर्ची, जिने भारतीय बंडाच्या काळात चांगली सेवा बजावली असावी असं दिसत होतं. त्याशिवाय बाकी सगळं उघडं वागडं होतं. काहीच आल्हाददायक नव्हतं. इथे मला 1 आठवडा राहायचं होतं. काच नसलेल्या खिडकीतून मी बाहेर पाहिलं आणि माझ्या नजरेला दूरवर पसरलेला काटेरी खुरट्या झुडपांच्या रेताळ मैदानाचा नजराणा मिळाला. माझ्या घड्याळातील काट्यांनी 4 तासांची सुस्त मजल कापली. त्यानंतर मी पुन्हा एकदा मेहर साहेबांसमोर पर्शियन गालिच्यावर बसलो. त्यांचा असा अधिकारपूर्ण दावा होता की ते समस्त मानवजातीला व्यावहारिक, आध्यात्मिक प्रकाश आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन देण्यासाठी अवतरले आहेत. मला आज तो तपासून पाहायचा होता. वर्णाक्षरावरून बोटं फिरवत त्यांनी पहिलाच दावा मांडला, मी सगळ्या जगाचा इतिहास बदलेन. माझ्या वहीत मी केलेल्या नोंदींनी त्यांना अस्वस्थ केलं असावं. इथून गेल्यावर तुम्ही तुमचं लिखाण करू शकाल का? मी मान्य केलं आणि त्यापुढचे त्यांचे शब्द स्मृतीवर कोरून घेतले. ज्याप्रमाणे या भौतिकवादी युगाला आध्यात्मिकतेनं दान देण्यासाठी येशूचं आगमन झालं होतं, त्याचप्रमाणे मी आताच्या काळातील मानवजातीला अध्यात्माच्या दिशेने नेण्यासाठी आलो आहे. अशा दैवी कामांसाठी नेहमीच एक वेळ ठरलेली असते आणि ती वेळ येताच माझं खरं स्वरूप मी जगासमोर प्रकट करीन. महान धार्मिक प्रशिक्षक येशू, बुद्ध, महम्मद आणि झोराष्ट्र यांच्या मूळ शिकवणीत काहीच फरक नाही. हे सगळे प्रेषित देवाकडून आले होते. बायबलमधील 10 आज्ञांचं सोनेरी सूत्रच या सगळ्यांच्या शिकवणीत दिसतं. त्यांच्या मदतीची निकड निर्माण झाली तेव्हा हे दैवी लोक सर्वसामान्यांसमोर प्रगटले. जेव्हा आध्यात्मिकतेला ओहोटी लागते, प्रत्येक ठिकाणी भौतिकवादाचं उदोउद होतो, तेव्हा त्यांची गरज भासते. सध्या आपण वेगाने त्याच परिस्थितीकडे जात आहोत. आज सगळं जग विषयासक्त, इच्छा, वांशिक स्वार्थीपणा आणि धनलोलुपतेच्या जाळ्यात अडकले. त्याला ईश्वराचा विसर पडला आहे.
खऱ्या धर्माची विटंबना, ऱ्हास होतोय आणि जीवनाचा शोध घेणाऱ्या मानवाच्या हाती पुजारी दगडधोंडे ठेवत आहेत. म्हणून ईश्वराने लोकांना भौतिकवादाच्या मूर्छेतून जागं करण्यासाठी आणि खऱ्या उपासनेची पुन्हा एकदा स्थापना करण्यासाठी त्याचा खरा प्रेषित लोकांमध्ये पाठवायला हवा. त्यांनी आधी पाठवलेल्या प्रेषितांच्या रांगेमधील मीही एक प्रेषित आहे. हेच माझं जीवनकार्य असून देवाने मला आज्ञा दिली आहे. त्यांच्या या ठाम प्रतिपादनात त्यांचा सेक्रेटरी स्वरांकित करत असताना मी शांतपणे ऐकत होतो. मी माझं मन खुलं ठेवलं होतं. कोणतंही विश्लेषण न करता, मानसिक विरोध न करता ऐकत होतो. याचाच अर्थ मी ते सगळं मान्य केलं होतं असा नाही, पण या पौरात्यांना कसं ऐकून घ्यायचं हे मला माहीत होतं. तसं केलं नाही तर त्यात काही स्वीकारण्यायोग्य असलं तरी ते न समजल्यामुळे एका पाश्चात्याला त्याने घेतलेल्या कष्टाचं फळ मिळणार नाही. सत्य तर कठोर परीक्षेतूनच पार पडणार असतं. पण पौरात्यांच्या मानसिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पाश्चात्य पद्धतीनं बदलायला हवं. मेहरबाबांनी माझ्याकडे पाहून प्रेमळ स्मित केलं आणि ते पुढे म्हणाले, जनतेनं चांगलं जीवन जगावं आणि ईश्वराकडे वळावं म्हणून प्रेषित काही नियम आणि शिस्त लावतात. कालांतराने हे नियम एका संघटित धर्माचं रूप धारण करतात. पण त्या प्रेषिताच्या जीवनकाळादरम्यान त्यात वसत असलेलं आदर्शवादी चैतन्य आणि प्रेरणात्मक बदल त्याच्या मृत्यूनंतर नाहीसे होतात. धार्मिक संघटना आध्यात्मिक सत्याला निकट का येऊ देत नाहीत किंवा धर्म ही नेहमीच एक व्यक्तिगत बाब का असते, याच्या मुळाशी हेच कारण असतं. मग धार्मिक संघटना म्हणजे भूतकाळाला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुराणवस्तू संशोधनाचं खातं बनून जातं. म्हणून मी कोणताही नवा धर्म, संप्रदाय किंवा संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही, पण सगळ्या लोकांच्या धार्मिक विचारांना नवीन टवटवी मिळवून देईन, त्यांचा कायाकल्प करीन, उच्चतम जीवनाची समज त्यांच्यामध्ये निर्माण करीन. धर्मसंस्थापकांच्या मृत्यूनंतर शेकडो वर्षांनी त्यांच्या मतप्रणालीत वारंवार धक्कादायक बदल होत असतात, पण सर्व धर्मांची मूलतत्व सारखीच असतात, कारण सगळ्याचा स्रोत एकच आहे, ईश्वर. म्हणजे जेव्हा मी जनतेसमोर येईन तेव्हा कोणत्याही प्रचलित धर्माचा उदो करणार नाही किंवा त्यांना कमीही लेखणार नाही. मी मानवी बुद्धीला सांप्रदायिक भेदभावापासून दूर करून अशा मूळ सत्याकडे त्यांचं लक्ष आकृष्ट करेन, ज्याचा ते स्वीकार करतील. तरीही लक्षात ठेवा की प्रत्येक प्रेषित लोकांसमोर स्वतःला जाहीर करण्याआधी काळाचा, परिस्थितीचा आणि लोकांच्या त्यावेळच्या मानसिकतेचा विचार करतो. म्हणून तो अशा परिस्थितीशी जुळणाऱ्या, अंगीकारता येणाऱ्या उत्तम तत्त्वप्रणाली शिकवतो. हे उदात्त विचार माझ्या मेंदूत उतरावेत म्हणून मेहरबाबा क्षणभर थांबले आणि त्यांच्या शब्दांनी वेगळंच वळण घेतलं. या आधुनिक युग प्रवर्तनाच्या काळात सगळ्या देशांना परस्परांशी त्वरित संवाद साधता यावा म्हणून त्यांना कसं एकत्रित केलं आहे याची तुम्ही नोंद घेतली का? रेल्वे, बोटी, टेलिफोन, तारा आणि भिंतारी यंत्रणा यांच्याद्वारे जगाला एकाच शृंखलेत कसं गुंफलं गेलं आहे हे तुम्ही पाहताय ना. एका देशात घडणारी एखादी महत्त्वाची घटना तिथून 10,000 मैलावरील देशांनाही एकाच दिवसात कळते. म्हणूनच जो माणूस महत्त्वाचा संदेश देऊ इच्छितो त्याच्यासाठी सगळं जग, सगळी मानवता तत्पर श्रोत्यांच्या रूपात हजर असते. या सगळ्यामागे एक भक्कम कारण आहे. सगळ्या देशातील विविध जाती धर्माच्या, वंशाच्या, पंथाच्या लोकांना उपयोगी पडेल असा एक आध्यात्मिक संदेश समस्त मानवजातीला देण्याची वेळ जवळ येत आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मला संपूर्ण जगात संदेश देता यावा म्हणून ही सगळी तयारी चालली आहे. मेहरबाबांच्या या श्वास स्तंभित करणाऱ्या घोषणेतून हे पुरेसं सूचित होत होतं की त्यांना त्यांच्या स्वतःच्या भविष्यावर अपार श्रद्धा आहे. त्यांचं सगळं बोलणं याच गोष्टीचं समर्थन करत होतं. त्यांच्या हिशोबी एके दिवशी त्यांना त्यांच्या सामर्थ्याचं अपरंपार मोल मिळणार होतं. पण तुम्ही जगाला तुमच्या जीवनकार्याविषयी केव्हा सांगणार आहात? जेव्हा सगळीकडे गोंधळ, अराजकता माजली असेल तेव्हा मी मौनाचा त्याग करून माझा संदेश देईन, कारण तेव्हाच माझी जास्त गरज असेल. जेव्हा जग खालीवर होत असेल, धरणीकंप, पूर, ज्वालामुखीचा उद्रेक यांनी हाहाकार माजला असेल, जेव्हा पूर्व आणि पश्चिमेतील देश आपापसात लढून मरत असतील, खरोखर सगळ्या जगानेच हे सगळं सहन करायला हवं, तरच जग पुन्हा मूळ पदावर येईल. या युद्धाची तारीख तुम्हाला माहीत आहे? होय, ती फार दूर नाही, पण मी ती उघड करू इच्छित नाही. ही तर भयंकर भविष्यवाणी आहे, मी उद्गारलो. मेहरबाबांनी आपली बोटं पुन्हा त्या वर्णाक्षरांवर माफीच्या आविर्भावात फिरवली. तसं आहे खरं. हे युद्ध भयंकर स्वरूपाचं असेल, कारण विज्ञानाच्या बुद्धिमान शोधांनी
त्याची तीव्रता मागच्या युद्धापेक्षा अधिक वाढवलेली असेल तरीही ते अल्पकाळ चालेल, फक्त थोडेच महिने. आणि जेव्हा ते अनिष्टाच्या चरमसीमेवर असेल तेव्हा मी लोकांसमोर येईन आणि माझा संदेश सगळ्या जगासमोर घोषित करीन. माझे भौतिक प्रयत्न आणि आध्यात्मिक शक्तीच्या बळावर हा संघर्ष झपाट्याने मध्येच थांबवीन आणि नंतर सगळ्या देशात शांतता प्रस्थापित होईल. तरीही या पृथ्वीवर एकाच वेळी मोठे नैसर्गिक बदल घडून यायला हवेत. जगाच्या सगळ्या खंडांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होईल. मी मसीहा मुक्तिदात्याची भूमिका यासाठी पार पाडतोय कारण जगाला त्याची आवश्यकता आहे. मी माझं आध्यात्मिक कार्य अर्धवट सोडणार नाही याची खात्री बाळगा. त्यांचा सेक्रेटरी एक बुटका सावळ्या चेहऱ्याचा माणूस होता. मराठी लोक घालतात तशी काळी टोपी त्याने घातली होती. शेवटचे शब्द बोलल्यानंतर तो माझ्याकडे विजयाने पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव जणू म्हणत होते, घ्या आता कसं, इथे बसून आम्हाला किती महत्त्वाच्या गोष्टी माहीत असतात बघा. त्याच्या गुरूंची बोटं वर्णाक्षरांवर फिरू लागली आणि तो घाईघाईने मला त्यांचं बोलणं ऐकवण्याच्या प्रयत्नाला लागला. युद्धानंतर एक अद्वितीय शांतीचं दीर्घ युग येईल. जगभरात तो शांतीचा काळ असेल. मग निःशस्त्रीकरण हे केवळ बोलण्यापुरतं उरणार नाही, तर ती वास्तविकता बनेल. वांशिक आणि जातीय संघर्ष थांबतील. धर्माधर्मातील सांप्रदायिक द्वेष संपलेला असेल. मी संपूर्ण जगाचा प्रवास करेन आणि सगळी राष्ट्र माझ्या दर्शनाला उत्सुक असतील. माझा आध्यात्मिक संदेश प्रत्येक देशात, प्रत्येक शहरात, अगदी खेडोपाडी पोहोचेल. सार्वत्रिक बंधुभाव, माणसामाणसातील शांतता, गरीब आणि उपेक्षितांसाठी सहानुभूती, ईश्वराबद्दल प्रेम, या सगळ्या गोष्टींना मी प्रोत्साहन देईन. भारताचं, तुमच्या स्वतःच्या देशाचं काय? जोपर्यंत हानिकारक जातीप्रथेचं भारतातून समूळ उच्चाटन करून तिला नष्ट करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. प्रस्थापित जातीप्रथेमुळे भारत इतर देशांच्या तुलनेत मागासलेला आहे. जेव्हा परजाती आणि कनिष्ठ जाती या कल्पनाच नष्ट होतील तेव्हा भारतसुद्धा इतर प्रगत प्रभावी राष्ट्राच्या खांद्याला खांदा लावू शकेल. आणि भारताचं भविष्य कसं असेल? त्याच्या दोषासहित अजूनही भारत जगातील सर्वाधिक मोठं आध्यात्मिक राष्ट्र आहे. भविष्यात ते सगळ्या देशाचं नेतृत्व करील. सगळे महान धर्मसंस्थापक पूर्वेतच जन्मले आहेत आणि लोकांना अजूनही आध्यात्मिक ज्ञानप्रकाशासाठी भारताकडेच पाहावं लागतं. महान पाश्चात्य राष्ट्र या तपकिरी रंगाच्या शांत छोट्या माणसांच्या पायाशी नम्रतेने बसलेली आहेत असं चित्र माझ्या मनोचक्षूसमोर रंगवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. कदाचित माझ्यासमोर पांढऱ्या झग्यातील उकिडव्या बसलेल्या आकृतीला माझी अडचण समजली असावी, कारण ते म्हणाले, भारताचं हे पारतंत्र्य खऱ्या अर्थानं पारतंत्र्य नाहीच, तर शरीराची अधीनता आहे आणि म्हणूनच ती तात्पुरती आहे. या देशाने बाह्यता जरी आपली शक्ती गमावलेली असली तरी या देशाचा आत्मा महान आणि अमर आहे. हा सूक्ष्म खुलासा माझ्या काही पचनी पडला नाही. मी पुन्हा आमच्या मूळ मुद्द्याकडे वळलो. आम्ही पाश्चात्यांनी तुमच्या संदेशातील बऱ्याच गोष्टी इतर स्रोतांद्वारा ऐकल्या आहेत. मग आता तुमच्यापाशी आम्हाला सांगण्यासारखं काही नवीन नाही का? माझ्या शब्दांमध्ये प्राचीन सत्य जरी प्रतिध्वनित होत असलं तरी माझी गूढ शक्ती या जगाच्या जीवनात एक नवीन तत्त्व आणणार आहे. या मुद्द्यावर मी माझ्या मेंदूला थोडा विश्राम देण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ नीरव शांतता पसरली. मी कोणताही प्रश्न विचारला नाही. मान वळवून मी गुहेच्या बाहेर नजर टाकली. दूरवर पसरलेल्या शेतांभोवती टेकड्यांच्या लांबलचक रांगा दिसत होत्या. माणसांना तसंच पशुपक्ष्यांना निर्दय सूर्य आभाळातून आग ओकून भाजून काढत होता. काळ पुढे सरकू लागला. या दूरवरच्या एकाकी गुफेत अखंड उष्णतेत आजूबाजूला श्रद्धाळू लोकांच्या उपस्थितीत जगाचा पुनरुद्धार करण्याच्या स्वतःमध्येच अतिउच्च धार्मिक कल्पनांचा वास असल्याच्या भव्य योजना विणणं अगदी सोपं होतं. पण बाहेरच्या जगाच्या वास्तवतेत, नगरांच्या भौतिक कठीण जीवनात या गोष्टी उगवणाऱ्या सूर्यासमोर धुकं विरावं तशा बाष्पीभूत झाल्या असत्या. युरोप कडवे संशयी आहे. मी पुन्हा या नव्या मसिहाकडे वळून म्हटलं, तुम्ही आम्हाला कसं पटवून द्याल की तुम्ही खरोखरच दैवी अधिकारवाणीने बोलत आहात? अपरिचित लोकांना तुम्ही तुमच्या आध्यात्मिक समजुतीकडे कसं वळवू शकाल? एक सामान्य पाश्चात्यही तुम्हाला सांगू शकेल की हे अशक्य आहे. कदाचित तो तुमच्या कष्टांना हसण्यावरही घेण्याचीही शक्यता आहे. अरे, काळ कसा बदलणार आहे याची तुम्हाला जाणीव नाही का? मेहरबाबांनी त्यांचे सडपातळ हात हलवले आणि मग त्यांनी पाश्चात्य कानांना ऐकायला मजेदार वाटू शकतात असे आणखी काही विलक्षण दावे केले, पण त्यांचं वागणं अगदी सत्याला धरून असल्यासारखं वाटत होतं.
एकदा का मी जनतेसमोर स्वतःला मसीहा, मुक्तिदाता म्हणून घोषित केलं की मग माझ्या शक्तीला कोणीच अडवू शकणार नाही. मी त्याच वेळी माझ्या जीवनकार्याची साक्ष पुरवणारे चमत्कार जाहीरपणे करून दाखवीन. जसं अंधांना दृष्टी देणं, आजाऱ्यांना, लुळ्या पांगड्यांना बरं करणं, होय अगदी मृतांना जीवित करणंसुद्धा. या गोष्टी माझ्यासाठी डाव्या हाताच्या मळासारख्या, लहान मुलांच्या खेळण्यासारख्या असतील. लोकांना प्रत्येक ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवणं भाग पाडण्यासाठी मी हे चमत्कार घडवून आणीन. मग ते माझ्या संदेशावर विश्वास ठेवतील. हे चमत्कार केवळ आळशी कुतूहलाचं समाधान करण्यासाठी नव्हे, तर अश्रद्धाळू मनांना पटवून देण्यासाठी केलेले असतील. माझा श्वास रोखला गेला. ही मुलाखत आता सामान्य व्यवहारज्ञानाच्या हद्दीपर्यंत पोचली होती. माझं मन गांगरू लागलं. आम्ही पौरात्य कल्पना साम्राज्यात प्रवेश करत होतो. तरीही चूक करू नका, पारसी मसीहानं बोलणं चालू ठेवलं. मी माझ्या शिष्यांना सांगतो की हे चमत्कार सामान्य जनतेसाठी असतील, त्यांच्यासाठी नव्हे. मला एकही चमत्कार घडवून आणण्याची गरज पडली नसती, पण चमत्कारामुळे सामान्य माणसाची मनं माझ्याकडे वळतील. मला अशा अचाट कृत्यांनी जगातील लोकांना आश्चर्यचकित करावं लागेल हे मला माहीत आहे. फक्त एवढ्यासाठी की मी त्यांना आध्यात्मिक बनवू इच्छितो. बाबांनी असे चमत्कार याआधीच केले आहेत, सेक्रेटरींनी मध्येच सांगितलं. मी लगेच सावध झालो. कोणते? माझी ताबडतोब मागणी आली. बाबांनी तुच्छतेनं स्मित केलं. नंतर कधीतरी सांग त्यांना विष्णू, त्यांनी सांगितलं. गरज भासेल तेव्हा मी कोणताही चमत्कार घडवून आणू शकतो. मी दैवी स्थितीला पोचलो आहे. तिथे पोचलेला कोणीही तसं सहज करू शकतो. मी मनातल्या मनात दुसऱ्या दिवशी सकाळी गोड बोलून या सेक्रेटरीकडून त्याच्या गुरूच्या सुविख्यात चमत्कारांविषयी अधिक तपशीलवार माहिती गोळा करायचं ठरवलं. माझ्या संशोधनातील तो एक रसप्रद भाग असेल. मी एक सावधपणे चौकशी करणारा या नात्याने तिथे आलो आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकारचं तथ्य माझ्या कसोटीवर घासून पाहायलाच हवं. पुन्हा काही काळ शांततेत गेला. मी त्या पवित्र माणसाला त्याच्या कारकिर्दीविषयी काही माहिती देण्याची विनंती केली. विष्णू, ते इथे काही काळ राहणार असल्यामुळे त्यांना माझ्या शिष्यांशी बोलायची भरपूर संधी मिळेल असं त्यांना सांग. माझे शिष्य त्यांना माझ्या भूतकाळाविषयी सांगतील. माझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर न देता आपल्या सेक्रेटरीकडे वळतच ते म्हणाले. त्यानंतर आमच्या बोलण्याला सर्वसामान्य बाबींविषयी चर्चेचं वळण मिळालं. लवकरच आमची मुलाखत संपली. त्यानंतर मी माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी येऊन ज्या गोष्टींसाठी मला मनाई केली होती ती गोष्ट ताबडतोब केली. मी सिगरेट पेटवली आणि हवेत जाणाऱ्या तिच्या सुवासिक वलयाकडे पाहत राहिलो. त्या दिवशी संध्याकाळी मी एका जिज्ञासापूर्ण दृश्याचा साक्षी झालो. आकाशात तारका फिक्कटपणे चमकू लागल्या होत्या. या अर्धवट उजेडात कंदील मंदपणे प्रकाशू लागले होते. मेहेर त्यांच्या गुंफेत बसले होते. गुंफेच्या दाराशी चित्रविचित्र पोशाखातील जमाव अर्धवर्तुळाकार बसला होता. त्यात शिष्य, भेटीला आलेले पाहुणे आणि जवळच्याच आरणगाव खेड्यातील लोक होते. मेहरबाबा दररोज संध्याकाळी जेथे असतील तेथे होणारा नेहमीचा विधी होऊ लागला होता. एका भक्ताने उथळ धातूचं भांडं वर उचलून धरलं होतं. त्यात चंदनाचा घमघमाट सुटलेल्या तेलात भिजवलेली वात जळत होती. त्याने तो दिवा त्याच्या गुरूच्या मस्तकाभोवती 7 वेळा ओवाळला. तिथे एकत्रित जमलेल्या जमावाने उत्साहाने मंत्रोच्चार आणि प्रार्थना समूहात म्हणायला सुरुवात केली. त्यांच्या मराठी उच्चारातील त्या पठणात बाबांच्या नावाचा कित्येकदा झालेला उल्लेख मला स्पष्टपणे कळू शकला. या प्रार्थनेमध्ये त्यांची अतिरंजित आणि अवास्तव स्तुती केली गेली होती हे स्पष्टच होतं. प्रत्येकजण त्यांच्याकडे श्रद्धाळू नजरेने पाहत होता. मेहरबाबांचा धाकटा भाऊ गायकांना हार्मोनियमवर संगीताची साथ देत होता. हे सगळं होत असताना प्रत्येक भक्त आळीपाळीने गुहेत येत होता. मेहरबाबांसमोर साष्टांग दंडवत घालत होता आणि त्यांच्या उघड्या पायाचं चुंबन घेत होता. काहीजण पवित्र भावनेच्या प्रवाहात इतके वाहून जात होते की तेही पाद्यपूजनाची क्रिया 1 मिनिटापर्यंत करायचे. ही क्रिया आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर असल्याचं मला सांगण्यात आलं, कारण त्यामुळे भक्तांवर मेहरबाबांचा आशीर्वादाचा वर्षाव होऊन आपोआपच त्यांचं थोडंफार पाप धुतलं जातं. उगवणारा दिवस माझ्यासाठी काय आणणार आहे या विचारात गढून मी माझ्या मुक्कामाकडे पोचलो. शेताच्या पलीकडे कुठेतरी होणारी कोल्हेकुई रात्रीच्या निरव शांततेचा भंग करीत स्पष्टपणे ऐकू येत होती. दुसऱ्या दिवशी मी त्या सेक्रेटरीला आणि इंग्लिश बोलणाऱ्या काही शिष्यांना त्यांच्या लाकडी बंगल्याबाहेर बोलवलं. आम्ही अर्धवर्तुळाकार बसलो. ज्यांना इंग्लिश कळत नव्हतं ते आमच्यापासून थोड्या अंतरावर उभे राहून हसतमुखाने आणि उत्सुकतेने आमच्याकडे बघत होते. या सगळ्यांच्या एकत्रित मनातून आणि स्मृतीतून त्यांच्या विलक्षण गुरूच्या कारकिर्दीविषयी
मला माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घ्यायला मी आरंभ केला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.